भंडाऱ्याची उधळण म्हणजे आपल्याला माहीत आहे की भारताच्या इतिहासामध्ये भारतामध्ये जे जेल आहेत त्यांचं फार महत्त्व आहे आणि खास करून भारतामधले जे 4-5 जेल आहेत त्यामध्ये येरवडा जेल, नाशिक जेल, ठाणे, त्याचबरोबर रत्नागिरी असे जेल्स आहेत. त्यांचं तर फार ऐतिहासिक असं महत्त्व या सर्व जेलचं आहे. कारण की स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये जे थोर नेते ज्यांना त्यावेळेस इंग्रजांनी कारागृहामध्ये टाकलं होतं, त्याच्यामध्ये महात्मा गांधी असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो, लोकमान्य टिळक, मोतीलालजी नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू अशा अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांना येरवडा जेलमध्ये प्रामुख्याने बंदिवासामध्ये ठेवलं होतं. आणि या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त जो पुणे करार नावाचा ओळखला जातो, जो महात्मा गांधी आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता, तो पुणे करारसुद्धा येरवडा जेलमध्येच एका आंब्याच्या झाडाखालती त्या ठिकाणी झाला होता. हे सुद्धा त्या येरवडा जेलचं अतिशय महत्त्व आहे. त्याच्यामुळे हे भारतातले जे महाराष्ट्रातले सर्व जेल आहेत प्रमुख, ज्याचा मी नावाचा उल्लेख केला, त्यामधलं पहिलं जेल आहे येरवडा. त्या येरवडा जेलमध्ये आम्ही जेल टुरिझम म्हणजे जेल पर्यटन याची सुरुवात 26 जानेवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते 26 जानेवारीला दुपारी 12 वाजता आम्ही येरवडा जेलमध्ये जेल पर्यटनाची सुरुवात करणार आहे. आणि त्यानिमित्तानं जे शाळेतील विद्यार्थी आहेत, कॉलेजातील विद्यार्थी आहेत, बाकी इतिहासामध्ये जे संशोधन करणारे अनेक संशोधनकार आहेत किंवा आम जनता आहे, यांना जर जेलमध्ये जायचं असेल त्या पद्धतीनं भारतामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीचा उपक्रम आमच्या खात्याच्या माध्यमातून आम्ही चालू करतो आहे. आतापर्यंत भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये अशा पद्धतीचं जे ऐतिहासिक जेल आहे त्याचा पर्यटनासाठी उपयोग झाला नाही. पण पहिल्या टप्प्यामध्ये पुण्यातील येरवडा जेल या ठिकाणी आम्ही 26 तारखेपासून पर्यटनाची सुरुवात त्या निमित्तानं करणार आहे. आपल्याला ही कल्पना आहे की या येरवडा जेलमध्ये मोठे मोठे थोर आपले स्वातंत्र्य संग्राम सैनिक तर होतेच, पण त्याबरोबर अनेक कुख्यामधलं ज्यांचे नाव तुम्ही आपण ऐकलं असेल, जिंदा सुखा जिंदा ज्यांनी जनरल वैद्यांचा खून केला होता त्यालासुद्धा तिथे फाशी देण्यात आली होती. अजमल कसाबला सुद्धा येरवडा जेलमध्येच फाशी देण्यात आली होती. त्याचबरोबर चापेकर बंधूची मोठी केस झाली होती, त्यालासुद्धा येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. असं हे नामवंत येरवडा जेल आहे. त्याच्यामध्ये हे जेल 26 जानेवारीपासून पर्यटनासाठी आम्ही खुलं करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 45 ठिकाणी 60 सध्या जेल आहेत आणि त्या 60 जेलमध्ये आजच्या तारखेला जवळजवळ 24,000 कैदी त्या जेलमध्ये आहेत. मधल्या काळामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ 10,500 कैदी आम्ही इमर्जन्सी पॅरोल आणि त्याचबरोबर टेम्पररी बेलवर सोडले होते, कारण की कोरोनाच्या काळामध्ये संक्रमण होऊ नये म्हणून ती संख्या कमी करण्यासाठी आम्ही सोडले होते. आजच्या तारखेला जवळजवळ 24,000 कैदी या संपूर्ण 60 जेलमध्ये आहेत आणि 3,000 कैदी हे टेम्पररी जेल आम्ही बाहेर केले आहेत. काही ठिकाणी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये या ठिकाणी आहेत. अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे. मला खात्री आहे की जेल टुरिझमची सुरुवात आम्ही येरवडा जेलपासून पहिल्या टप्प्यामध्ये करणार आहोत. त्याचा चांगला प्रतिसाद संपूर्ण विद्यार्थ्यांकडनं, कॉलेज विद्यार्थ्यांकडनं, जनतेकडनं मिळेल अशा प्रकारची आशा त्या निमित्ताने व्यक्त करतो. या 26 तारखेच्या 12 वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला माननीय अजितदादा स्वतः पुण्यावरून उपस्थित राहणार आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबईवरनं ऑनलाईन उपस्थित राहणार आहे आणि मी गोंदियाचं पालकमंत्री असल्याने मी गोंदियावरनं राहणार आहे. आणि 26 तारखेपासून आपण याची जेल टुरिझमची सुरुवात महाराष्ट्रामध्ये करू. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही विचार असेल तर आपण विचारू शकतो. कसं या ठिकाणी आम्ही ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, ज्या ठिकाणी पुणा करार झाला, महात्मा गांधी आणि
बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुन्हा करत झाला, ती जागा आम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं तिथं ठेवलेली आहे. ज्या सेलमध्ये महात्मा गांधींना बंदिस्त करण्यात आलं होतं तो सेल आम्ही तिथं ठेवला आहे. मोतीलाल नेहरूंना ज्या ठिकाणी बंदिस्त करण्यात आलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरूंना बंदिस्त करण्यात आलं होतं, हे सर्व सेल आम्ही अलग ठेवले आहेत. त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी आणि सगळे जाऊन त्या ठिकाणी आपल्या थोर स्वातंत्र्य सैनिकांना कशा पद्धतीनं आणि कोणत्या कोणत्या सेलमध्ये ते ठेवलं होतं याची माहिती त्या निमित्तानं मिळणार आहे. जे इतिहासामध्ये संशोधन करतात त्यांनासुद्धा या गोष्टीचा अतिशय त्यांच्या इतिहासासाठी फायदा होणार आहे. आणि येरवडा जेल हा पहिल्या टप्प्यामध्ये झाल्यानंतर बाकी जे जेल आहेत, नाशिक आहे, ठाणे आहे, ते सुद्धा आम्ही हळूहळू दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये चालू करू. सर, इसकी जो बेनिफिट्स है, जेल टूरिज्म का जो बेनिफिट्स है तो ये किसको जाएगा सर? वो तो जेल वो तो नॉमिनल हमने फ़ी रखा है. बच्चों के लिए, स्कूल बच्चों के लिए 5 रुपया, कॉलेज बच्चों के लिए 10 रुपया, और जो जिनको संशोधन करना है या जनरल लोग हैं उनके लिए 50 रुपये. येरवाडा जेल आहे 500 एकरमध्ये येरवाडा जेल आहे आणि 150 वर्षापूर्वीचं जेल आहे. या येरवाडा जेल म्हणजे ऐतिहासिक याचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो प्रश्न दिसतो, मला वाटतं म्हटलं की हे सगळे बाहेरचे लोक येतील त्याचं संक्रमण होईल का. 500 एकरमध्ये जेल आहे तो. त्याच्यामुळे त्याची सर्व दक्षता, हे जे ज्या सेलमध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना ठेवण्यात आलं होतं तो सेल आम्ही अलग आहे, तो एकदम त्याचा आणि बाकी याचा दूर आहे. त्याच्यामुळे संक्रमणाचा पुढे काही प्रश्न नाही. गृहमंत्री साहेब, एक प्रश्न असा आहे की आपण एकीकडे जेल टुरिझम सुरू करतोय, दुसरीकडे नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये चरस मिळाले आणि एकदा मोबाईल फोन्स असे हे वस्तू सापडतात. ही जी तुझे सुरू आहे आपल्या सेंट्रल जेलमध्ये किंवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये, यावर आपण काय उपाययोजना करणार आहे? असं आहे की ज्याही जेलमध्ये अशा पद्धतीने आपण सांगितली तशा पद्धतीने घटना झाल्यानंतर त्याची आम्ही रिसर्च चौकशी करतो आणि अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी आढळलं हे गंभीर बाब आहे आपण सांगितली ती, आणि रिसर्च त्याची चौकशी आम्ही चालू केलेली आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करू. देशमुख साहेब, तुम्ही पुण्याच्या येरवडा कारागृहात सांगितलं सुखा जिंदाला फाशी दिली, याला फाशी दिली, त्याला फाशी दिली, तर तो फाशी आर्ट पण आपण या पर्यटनाच्या याच्यात ओपन करणार आहोत, म्हणजे पर्यटकांना दाखवणार आहोत. तुम्ही याल तेव्हा तुम्हाला दिसेल काय काय दाखवतो आम्ही. नाही, तुम्ही हे सांगा ना, म्हणजे देणार आहोत का आपण? नाटकांसाठी काय लिहायचं फाशी आर्ट दाखवणार आहोत आपण? हिंदी नागपूर जेलला आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये येरवाडा करतोय, मग दुसऱ्या टप्प्यामध्ये अलग अलग जेल करू. महाराष्ट्र में हमने येरवाड़ा जो जेल है वहाँ पे जेल टूरिज्म नाम की योजना हमने चालू की है. जेल पर्यटन, आप सभी को पता है कि येरवाड़ा जो जेल है उस जेल में जो भी स्वातंत्र संग्राम सैनिक थे जिन्होंने अपनी जान निछावर कर दी स्वातंत्र मिलाने के लिए, ऐसे महात्मा गांधी जी, उसी प्रकार पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, मोतीलाल जी नेहरू, सरोजिनी नायडू, ऐसे अनेक स्वातंत्र संग्राम सैनिक थे जिनको अंग्रेजों के टाइम में वहाँ पे बंदिस्त करके रखा था. महात्मा गांधी साहब को जिन्होंने जिस सेल में बंदिस्त करके रखा था उनका सेल अलग है, वो पर्यटन के लिए हम खुला करेंगे. सुभाष चंद्र बोस साहब को जिस सेल में रखा था वो पर्यटन के लिए खुला रहेगा. सरदार वल्लभ भाई पटेल को जिस सेल में रखा था वो खुला रहेगा. उसी प्रकार उसी जेल में, येरवाड़ा जेल में, महात्मा गांधी और डॉक्टर आम्बेडकर साहब के बीच में वहाँ पे पूना करार का भी वहाँ पे येरवाड़ा जेल में किया गया था, एक आम के झाड़ के नीचे. वो भी हम पर्यटक के लिए खुला करेंगे. इस प्रकार इस जेल में बहुत ऐतिहासिक ऐसी चीज़ें येरवाड़ा जेल में है. महाराष्ट्र में जितने जेल है उसमें येरवाड़ा जेल को फर्स्ट फेज़ में हम जेल टूरिज़्म के नाम पे पब्लिक को ओपन कर रहे हैं. उसमें 26 जनवरी को दोपहर को 12 बजे माननीय महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे और माननीय उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार, इनके हस्ते जेल टूरिज्म की शुरुआत येरवाड़ा जेल से पुणे में की जाएगी. धनंजय मुंडे प्रकरणाचं काय अपडेट आहे? त्यांनी तक्रार मागे घेतली, परंतु भाजपचा आरोप आहे की दबाव आणून तक्रार मागे घ्यायला लावली
आणि तक्रार खोटी केली असेल तर त्या जे तक्रारदार आहे त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे. तर जेल टुरिझम हे माझ्या हातामध्ये ॲफिडेविट आहे आणि ॲफिडेविट आपल्याला माहीत आहे कोणाचं आहे. ॲफिडेविट आहे आणि ॲफिडेविटमध्ये ऑलरेडी त्यांनी मान्य केलं आहे. काल आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून दाखवलं. याच्यामध्ये त्यांनी आपली केस मागे घेतलेली आहे आणि माझ्यावर राजकीय दबाव पोटी मला अशी तक्रार काही लोकांनी करायला लावली होती, अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य रेणुका शर्मानी केलेलं आहे. त्याच्यामुळे हा विषय आता संपलेला आहे. यामध्ये राजकारणाची आपली पोळी बांधण्यासाठी धनंजय मुंडेवर ज्या पद्धतीने आरोप करण्यात आले होते त्या बाबतीत आता रेणुका शर्माने जे आपलं ॲफिडेविट केलं आहे ते आता आपल्या सर्वांसमोर आहे. एनसीबीने मोठी कारवाई केली मुंबईमध्ये. त्याच्यामध्ये परवेज खान या व्यक्तीला अटक केलेली आहे आणि एनसीबीच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हे जे ड्रग तस्कर आहे, हे जे याच्यातून जो पैसा निघतो हा फंडिंग जे आहे दहशतवादाच्या वापरासाठी केला जातो. त्याची संपूर्ण माहिती या ड्रगमधला जो पैसा आहे तो कुठपर्यंत म्हणजे परदेशामध्ये जातो का, अशा पद्धतीने काही गोष्टी पुढे आल्या आहेत. त्याची संपूर्ण चौकशी चालू आहे आणि असं असेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे. आणि या पद्धतीनं आपल्याला कल्पना आहे की एक महत्त्वाचा विषय मी त्याचं ऑलरेडी वक्तव्य केलं होतं. पुलवामा आणि बालाकोटच्या बाबतीत, अर्णब गोस्वामीच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे की पुलवामा हल्ला झाला 14 फेब्रुवारी 2019ला आणि बालाकोट हल्ला झाला 26 फेब्रुवारी 2019ला. 26 फेब्रुवारी 2019ला जेव्हा बालाकोट हल्ला झाला त्यावेळेस हल्ला झाला 26 फेब्रुवारीला आणि रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांना ही बातमी 23 फेब्रुवारीला कशी माहीत पडली. जो हल्ला झाला त्याच्या 3 दिवस पहिले अर्णब गोस्वामीला ही बातमी कशी माहीत पडली. जे 500 पानाचं चार्ट जे बाहेर आले त्या चार्टमध्ये त्यांनी बारचे अध्यक्ष पार्थ दासगुप्ता यांच्याशी चार्टमध्ये बोलताना त्याचा उल्लेख केला है कि अभी 26 तारीख को अभी बहुत बड़ा धमाका कुछ दिनों के बाद में होने वाला है. उसमें बड़े बॉस मतलब दिल्ली वाले बड़े बॉस को फ़ायदा होगा और जो अभी चुनाव आने वाले लोकसभा विधानसभा उसके लिए वातावरण चेंज हो जाएगा. आमचा प्रश्न एकच आहे. राज्याचा गृहमंत्री म्हणून मी केंद्रातील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना विचारू शकतो की भारत जेव्हा पाकिस्तानवर हल्ला करण्याचा त्यांनी जर आपण नियोजन केलं असेल त्याची माहिती कोणाला राहील. त्याची माहिती राहील पंतप्रधान साहेबांना, त्याची माहिती राहील डिफेन्स मिनिस्टरला, त्याची माहिती राहील जे सैन्याचे जे प्रमुख आहेत त्यांना. हे 5-6 लोकांच्या व्यतिरिक्त त्याची माहिती केंद्रातील मंत्र्यांना सुद्धा राहू शकत नाही. आणि असं असताना बालाकोटचा हल्ला होणार असं 3 दिवस पहिले अर्णब गोस्वामीला कसं माहीत पडलं, हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. नॅशनल सिक्युरिटीची हा जोडलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे या बाबतीत केंद्र शासनाने उत्तर दिलं पाहिजे की अर्णब गोस्वामीला हल्ल्याच्या 3 दिवस पहिले याची माहिती कशी मिळाली. तर गृह विभागामध्ये भरती केली जाणार आहे आता 5277 कर्मचारी, त्याबद्दल काय माहिती द्याल राज्यातील? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की पोलीस भरतीचा तो प्रश्न आहे. आम्ही 12,500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पहिल्या फेजमध्ये 5300 पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ती भरतीची प्रक्रिया झाल्यानंतर पहिल्या टप्प्याची भरती झाल्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये जे 7,500-8,000 भरती करायची त्याचीसुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट निघून त्याचीसुद्धा भरती आम्ही चालू करू आणि ही भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मधल्या काळामध्ये मराठा आरक्षणामुळे थोडा विलंब जरूर झाला होता, थोड्या अडचणी आल्या होत्या. पण मराठा आंदोलनाचे जे अनेक नेते आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की पोलिसांची भरती करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती आम्ही त्यांना केल्यानंतर त्यांनीसुद्धा विनंतीला मान दिला आणि ते सुद्धा सहकार्य करत आहेत. अर्णब गोस्वामीला ताब्यात घेणार आहे का महाराष्ट्र या संबंधात चौकशीसाठी? ऐसा है कि बीच में अर्णब गोस्वामी और बार के प्रमुख मिस्टर दासगुप्ता, इनकी जो चार्ट जो सामने आई है वो चार्ट में बहुत ही धक्कादायक ऐसी बातें कुछ सामने आई हैं. खास करके जब बालाकोट का हल्ला हुआ, 26 फरवरी को बालाकोट का हल्ला हुआ और बालाकोट का हल्ला 26 फरवरी को हुआ, लेकिन उसके 3 दिन पहले ऐसा कुछ हल्ला होने वाला है इसकी जानकारी अर्णब गोस्वामी जो रिपब्लिक टीवी के प्रमुख है उनको कैसे मिली. क्योंकि चार्ट में 3 दिन पहले बार के अध्यक्ष के साथ में दासगुप्ता के साथ में बातचीत करते हुए इस बात का
वो चैट में जिक्र है। हमारा सवाल केंद्र शासन के नेताओं से एक ही है, क्योंकि ऐसा है कि जब भी कोई देश दूसरे देश पे हमला करता है तो उसकी जानकारी पंतप्रधान साहब को रहती है, उसकी जानकारी डिफेंस मिनिस्टर को रहती है, उसकी जानकारी सैन्य के जो प्रमुख है उनको रहती है और कुछ गिने चुने लोगों को रहती है। लेकिन 3 दिन पहले अर्नब गोस्वामी को इस बात का कैसे पता चल गया कि भारत हमला करने वाला है? ये सब चीज़ें नेशनल सिक्योरिटी से जुड़ी हुई है और ऑफिसर्स सीक्रेसी एक्ट 1923 सेक्शन 5 के तहत हम लीगल ओपिनियन ले रहे हैं कि इसमें महाराष्ट्र शासन या गृह विभाग क्या कार्रवाई कर सकता है। लीगल ओपिनियन आने के बाद में हम इसके ऊपर आगे बढ़ेंगे। लेकिन हमारा सवाल केंद्र शासन के नेताओं को है कि गिने चुने केंद्र शासन के नेताओं को इसकी जानकारी थी, उसके बावजूद 3 दिन पहले अर्नब को इस बात का पता कैसे चला? उसका जवाब केंद्र शासन के नेताओं ने देना चाहिए, क्योंकि 1 साल में आपने देखा कि किस प्रकार से बीच में अर्नब गोस्वामी को मिसेस नायक के केस में जब अरेस्ट किया गया था तो उस टाइम भारतीय जनता पार्टी के नेता रास्ते पे उतर के मोर्चा आंदोलन कर रहे थे। किस प्रकार से अर्नब गोस्वामी को पूरे साल भर के इसमें आपने देखा होगा किस प्रकार से सपोर्ट करने का काम भारतीय जनता पार्टी ने किया। अभी इस सवाल का भी जवाब भारतीय जनता पार्टी के नेताओं ने देना चाहिए। अनिल जी, एक सवाल है मेरा कि आप लोग कुछ नेताओं की सिक्योरिटी कम की है, लेकिन केंद्र सरकार ने उन नेताओं को सीआईएफ और सीआरपीएफ की सिक्योरिटी दे दी है, तो कहाँ उनके इनपुट और आपकी इनपुट में कहाँ अंतर है कि नारायण राणे वगैरह को सीआईएसएफ की सिक्योरिटी दे दी गई है? ऐसा है कि हमारी एक कमेटी है, उच्च स्तरीय अधिकारी की एक कमेटी है, और उच्च स्तरीय अधिकारी की कमेटी हर एक आदमी का इसको थ्रेट परसेप्शन है क्या, इसको खतरा है क्या, ये थ्रेट परसेप्शन के बारे में पूरा जायजा हमारी कमेटी लेती है। और पूरा जायजा लेने के बाद में वो बताती है कि आदमी को ये सिक्योरिटी है, अब ये आदमी को ये सिक्योरिटी की ज़रूरत नहीं है, कम कीजिए या उसकी सिक्योरिटी बढ़ाइए। इस प्रकार का रिपोर्ट आने के बाद में हमने रिपोर्ट के अनुसार उसके ऊपर कार्रवाई की और कुछ लोगों की सिक्योरिटी कम की और किसको थ्रेट थी उनको बढ़ाने का काम हुआ। लेकिन केंद्र शासन ने जो खास करके स्पेशल केस करके जो चंद्रकांत पाटिल और नारायण राणे साहब को जो सिक्योरिटी दी है, वैसे तो सिक्योरिटी का मामला है स्टेट गवर्नमेंट के जुडिक्शन में आता है, केंद्र शासन में इसको हस्तक्षेप करने की जरूरत नहीं है। लेकिन ठीक है, अभी उन्होंने हस्तक्षेप किया, उनका निर्णय होगी। भंडारा में एफआईआर कब लॉन्च होगा सर? भंडारा के बारे में फॉरेंसिक लेबोरेटरी का रिपोर्ट आज आने वाला है और फॉरेंसिक लेबोरेटरी का रिपोर्ट आने के बाद में उसमें जो भी फाइंडिंग है, उसमें फाइंडिंग में जो भी बातें आएंगी, उसमें किसी भी चीज़ के लिए समझो निग्लिजेंस की बात सामने आती है तो क्रिमिनल निग्लिजेंस के बारे में भी केस दायर किया जा सकता है। आज रिपोर्ट आने के बाद में उस हिसाब से हमारी जो भंडारा की पुलिस है उस हिसाब से कार्रवाई करेगी। विठू माऊलीचा गजर म्हणजे